नमस्कार मित्रांनो, ITIच्या सेकंड इयर इलेक्ट्रिशियन्सच्या आजच्या या सत्रात सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला हात घालूया. आज आपण DC मशीन्सच्या प्रत्यक्ष जगातील उपयोगांचे आणि त्यांच्यातील अंतर्गत पॉवर लॉसेसचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. भारी यंत्रसामग्री आणि इंजिनिअरिंगच्या जगात हे सगळं प्रत्यक्ष कसं काम करतं हे आपण आज अगदी जवळून पाहणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. 1. DC जनरेटरचे उपयोग. 2. लॉसेस समजून घेणे. 3. मशीन्समधील कॉन्स्टंट लॉसेस. 4. व्हेरिएबल आणि स्ट्रे लॉसेस. 5. पॉवर फ्लो डायग्रॅम. आणि शेवटी 6. जास्तीत जास्त कार्यक्षमता कशी मिळवायची. पुस्तकातील गणितीय सिद्धांतांपासून ते प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये चालणाऱ्या मशीन्सपर्यंतचा हा एक उत्तम प्रवास असणार आहे. चला पुढे जाऊया. विभाग 1. DC जनरेटरचे उपयोग. आता प्रत्यक्ष जगात ही अवाढव्य यंत्रे नक्की कुठे ऑपरेट होतात ते आपण बघूया. समोरील चित्र पहा. हे एक आधुनिक इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन आहे. इथे DC शंट जनरेटर वापरले जातात. का? कारण शंट जनरेटरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते अगदीच स्थिर म्हणजेच कॉन्स्टंट व्होल्टेज देतात. विचार करा, मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये लाईट्स सतत लुकलुकत असतील तर कसं वाटेल? अजिबात चालणार नाही, बरोबर? म्हणूनच EV चार्जिंग आणि मॉल्सच्या लाइटिंगसाठी जिथे एक समान आणि सुरक्षित वीज लागते तिथे हे शंट जनरेटर अगदी परफेक्ट काम करतात. आता ह्या स्लाइडवरील कार उत्पादनाच्या कारखान्यातील वेल्डिंग लाईनवर उडणाऱ्या ठिणग्या बघा. हेवी ड्युटी आर्क वेल्डिंग. इथे डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर वापरले जातात. ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जसा करंट वाढतो तशी व्होल्टेजमध्ये मोठी घट होते. आणि मित्रांनो, वेल्डिंग आर्कला स्थिर ठेवण्यासाठी नेमकी ह्याच मोठ्या व्होल्टेज ड्रॉपची गरज असते. आहे की नाही कमाल? विभाग 2. जनरेटरमधील लॉसेस समजून घेणे. आता आपण थोडं एनर्जी डिटेक्टिव्ह म्हणजेच ऊर्जा गुप्तहेराच्या भूमिकेत शिरूया. जनरेटरला दिलेली संपूर्ण मेकॅनिकल ऊर्जा इलेक्ट्रिकल आउटपुटमध्ये का बदलत नाही? ती उरलेली ऊर्जा नेमकी जाते कुठे? आपल्याला माहीत आहे की ऊर्जेचा कधीही नाश होत नाही, ती फक्त उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते. या तक्त्याकडे पाहिलं तर आपण ह्या वाया जाणाऱ्या ऊर्जेला म्हणजेच लॉसेसला 2 मुख्य गुन्हेगारांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे कॉन्स्टंट लॉसेस आणि दुसरे म्हणजे व्हेरिएबल लॉसेस. हे दोन्ही नेमके काय आहेत ते आता सविस्तर पाहू. विभाग 3. कॉन्स्टंट मशीन लॉसेस. हे ते लॉसेस आहेत जे मशीनला कोणताही इलेक्ट्रिकल लोड जोडलेला असो वा नसो, मशीन नुसती फिरत असली तरीही होतातच. सर्वांत आधी आयन किंवा नो लोड कोअर लॉस. स्क्रीनवर हे जे तपशीलवार लॅमिनेटेड लोखंडी कोअरचं चित्र दिसत आहे ना, त्याकडे लक्ष द्या. जेव्हा ही लोखंडी कोअर वारंवार मॅग्नेटाईज होते तेव्हा तिथे ऊर्जा वाया जाते. यात हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉसेस येतात. हे टाळण्यासाठीच आपण कोअरला असं लॅमिनेट करतो आणि मऊ लोखंड वापरतो, जेणेकरून आत फिरणारे एडी करंट्स भौतिकरित्या खंडित होतील. दुसरा प्रकार म्हणजे मेकॅनिकल लॉस. साध्या भाषेत भौतिक हालचालींमुळे वाया जाणारी ऊर्जा. एक व्यावहारिक उदाहरण घेऊया. एक जड आर्मेचर वेगाने फिरत असतो तेव्हा त्याला हवेचा विरोध सहन करावा लागतो, ज्याला आपण विंडेज लॉस म्हणतो. गंमत बघा, मशीन थंड ठेवण्यासाठी जे कूलिंग फॅन्स लावलेले असतात ना, तेच हा हवेचा विरोध आणखी वाढवतात. शिवाय बेअरिंग्स आणि ब्रशेसमध्ये होणारं फ्रिक्शन म्हणजेच घर्षण हा देखील ऊर्जेचा मोठा शत्रू आहे. विभाग 4. व्हेरिएबल आणि स्ट्रे लॉसेस. आता आपण अशा लॉसेसकडे वळूया जे औद्योगिक मशीन किती क्षमतेने किंवा किती लोडवर काम करत आहे त्यानुसार सतत कमी जास्त होतात. कॉपर लॉस, ज्याला आपण I2R लॉस म्हणतो. इथे चित्रात उष्णतेमुळे लालसर चमकणाऱ्या जाड तांब्याच्या आर्मेचर वाइंडिंग्स दिसत आहेत. जेव्हा या वाइंडिंग्समधून करंट वाहतो तेव्हा त्यांच्या स्वतःच्या रेझिस्टन्समुळे म्हणजे विरोधामुळे उष्णता निर्माण होते. आता यातली खरी मेख ही आहे की जाड तांब्याची तार वापरून आपण हा रेझिस्टन्स आणि त्यातून होणारी उष्णता थेट कमी करू शकतो. यानंतर येतात स्ट्रे लोड लॉसेस. हे म्हणजे अगदी सूक्ष्म लपलेले चोर असतात. मशीनच्या बांधणीतील मर्यादांमुळे थोडे मॅग्नेटिक फ्लक्स लीक होतात किंवा कंडक्टर्समध्ये करंट असमान वाहतो, ज्याला कॉपर स्ट्रे म्हणतात. कधीकधी मॅग्नेटिक फ्लक्स विस्कळीत होतो, तो कोर स्ट्रे. हे असे छुपे लॉसेस आहेत जे शोधून काढणं हे एका चांगल्या इंजिनियरचं खरं काम असतं. विभाग 5. पॉवर फ्लो डायग्रॅम. आता वेळ आली आहे ती मेकॅनिकल शाफ्टपासून ते इलेक्ट्रिकल आउटपुटपर्यंत
ऊर्जेचा संपूर्ण प्रवास कसा होतो याचा नकाशा पाहण्याची. हा प्रवास या 5 टप्प्यांत समजून घेऊ. पहिल्या टप्प्यात आपण शाफ्टला मेकॅनिकल पॉवर देतो. दुसऱ्या टप्प्यात मशीन फिरताना जे आयन आणि फ्रिक्शन लॉसेस होतात ते वजा होतात. तिसऱ्या टप्प्यात आर्मेचरमध्ये प्रत्यक्ष इलेक्ट्रिकल पॉवर तयार होते. मग चौथ्या टप्प्यात लोड दिल्यावर कॉपर लॉसेस वजा होतात आणि सरतेशेवटी 5व्या टप्प्यात आपल्याला फायनल इलेक्ट्रिकल आउटपुट पॉवर मिळते. या डायग्रामवरून अगदी क्लिअर होतं की सिस्टीममधून ऊर्जा कुठे कुठे गळते. विभाग 6. जास्तीत जास्त कार्यक्षमता म्हणजेच मॅक्झिमम एफिशियन्सी मिळवणे. हे प्रत्येक टेक्निशियनचं अंतिम ध्येय असतं, दिलेल्या इनपुटमधून जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल आउटपुट पिळून काढणे. चला पाहूया हे कसं साध्य करायचं. कोणत्याही मोठ्या फिरणाऱ्या मशीनची कार्यक्षमता म्हणजेच एफिशियन्सी काढायची असेल तर अंतर्गत लॉसेस मोजणे हाच मुख्य मार्ग आहे. जनरेटरची कार्यक्षमता, ज्याला आपण ग्रीक अक्षर ईटाने दर्शवतो, म्हणजे आउटपुट पॉवरला एकूण इनपुट पॉवरने भागून आलेले गुणोत्तर. एकूण इनपुट म्हणजे आउटपुट अधिक लॉसेस. सोप्या भाषेत सांगायचं तर लॉसेस जितके कमी, मशीनची कार्यक्षमता तितकी जास्त. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, एक सुवर्ण नियम जो कायम लक्षात ठेवायचा आहे, व्हेरिएबल लॉस बरोबर कॉन्स्टंट लॉस. होय, जेव्हा मशीनचे व्हेरिएबल लॉसेस हे कॉन्स्टंट लॉसेसच्या अगदी बरोबरीचे असतात, तेव्हाच आपल्याला जनरेटरमधून सर्वाधिक कार्यक्षमता मिळते. हा पॉइंट अगदी पक्का डोक्यात फिट करून ठेवा. याच नियमाला आपण गणितीय भाषेत पाहू. I²RA बरोबर WE. म्हणजे जेव्हा लोड करंटमुळे होणारा व्हेरिएबल कॉपर लॉस हा स्थिर असलेल्या कॉन्स्टंट लॉसच्या अगदी समान असतो. अगदी त्याच पॉइंटला लोड करंट असा सेट झालेला असतो की मशीन सर्वोच्च कार्यक्षमतेवर काम करत असते. तर मग मित्रांनो, या संपूर्ण स्पष्टीकरणाच्या शेवटी तुमच्यासाठी हा एक थेट प्रश्न. भारत स्किल्सच्या प्रश्नसंचामधील प्रश्न क्रमांक 13, डीसी मशीनमध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी. पर्याय ए, व्हेरिएबल लॉस कॉन्स्टंट लॉसच्या अर्धा असावा. पर्याय बी, कॉन्स्टंट लॉस व्हेरिएबल लॉसच्या दुप्पट असावा. की पर्याय सी, व्हेरिएबल लॉस हा कॉन्स्टंट लॉसच्या बरोबरीचा असावा. आतापर्यंतच्या चर्चेवरून याचं उत्तर तुम्हाला अगदी क्लिअर झालं असेल यावर नक्की विचार करा आणि आपला अभ्यास असाच भक्कम सुरू ठेवा. पुन्हा भेटूया.